हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई युनिव्हर्सिटी पेट 2021 साठी म्हणजेच MU पेट 2021 साठी रिसर्च मेथॉलॉजी संशोधन कार्यप्रणाली या विषयावरचे MCQs बघणार आहोत. MCQs थ्रू आपले कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत, जे आपल्याला या एक्झामसाठी खूप उपयुक्त ठरणार आहेत. आजचं हे आपलं 15वं सेशन आहे. ऑलरेडी 14 सेशन्स कंप्लीट झालेले आहेत रिसर्च मेथॉलॉजी या टॉपिकवरचे. सेशनला सुरू करण्यापूर्वी जे स्टुडंट्स या एक्झामसाठी प्रिपरेशन करणार आहे त्यांच्यासाठी आमच्याकडे एक स्पेशल क्रॅश कोर्स आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला ही एक्झाम क्रॅक करण्याचा एक मंत्र मिळणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत, फुल सिलेबस नोट्स मिळणार आहेत, 10 टेस्ट मिळणार आहेत. रिसर्च मेथॉलॉजीवरती जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून तुम्ही ही एक्झाम क्रॅक करू शकता. त्यासाठी ह्या 10 टेस्ट आहेत स्पेशल रिसर्च मेथॉलॉजीवरती. तर या सर्वचा अभ्यास करून तुम्ही सहजपणे ही टेस्ट जे आहे, पेट एक्झाम जी आहे ती क्लिअर करू शकता. ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी, हा कोर्स जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे. त्याची फीस फक्त ₹499 आहे. लवकरात लवकर कोर्स जॉईन करा, जेणेकरून या एक्झामला तुम्ही टार्गेट करून ही क्लिअर करू शकाल. तर आज आपण बघतो रिसर्च मेथॉलॉजी युनिट 5 मध्ये सॅम्पलिंग टेक्निक्स किंवा सॅम्पलिंग म्हणजे काय आहे याबद्दल आपण बघणार आहोत. तर याचा सिलेबस मध्ये जर आपण सिलेबस वाईज चाललो आणि हे आपलं 5वं युनिट आहे चालू. त्या युनिट मध्ये काय काय सिलेबस आहे? सॅम्पल अँड सॅम्पलिंग डिझाईन्स, कन्सेप्ट ऑफ पॉप्युलेशन, सॅम्पल, सॅम्पलिंग फ्रेम, सॅम्पलिंग युनिट, need and advantage of sample study, methods of sampling, characteristics of representative sample, sampling error, concept of probability and non-probability sampling, types of probability sampling, simple random sampling, systematic random sampling, proportionate and disproportionate, stratified random sampling, types of non-probability sampling and purposive and snowball. तर याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे की व्याख्या काय आहे, सॅम्पलिंग म्हणजे काय, त्याचे डिझाईन्स कोणते आहेत, कन्सेप्ट कुठले आहेत, पॉप्युलेशनशी ते कसे निगडीत आहेत, किंवा त्याचे ॲडव्हांटेज काय आहेत, स्टडी मटेरियल त्याचं कसं आहे, किंवा मेथड्स कुठल्या आहेत सॅम्पलिंगचे, कॅरेक्टरिस्टिक्स, त्यानंतर प्रोबॅबिलिटी नॉन प्रोबॅबिलिटी हे टाइप्स आहेत सॅम्पलिंगचे ते काय आहेत, त्यानंतर रँडम सॅम्पलिंग, सिस्टमॅटिक सॅम्पलिंग हे प्रोबॅबल आहेत की नॉन प्रोबॅबिलिटी मध्ये येतात. हे सगळे जे आहे ते या सिलेबस मध्ये युनिट 5 मध्ये आपल्याला आपले अभ्यासाचे जे MCQ थ्रू आपण क्लिअर करतो आहोत. तर आजच्या सेशनला आपण सुरू करूया MCQ थ्रू. बघूया आजचा पहिला प्रश्न काय आहे. तर पहिला प्रश्न आहे, अ सॅम्पलिंग फ्रेम इज. सॅम्पलिंग काय आहे किंवा त्याची फ्रेम म्हणजे काय, एक नमुना फ्रेम आहे. दिलेल्या ऑप्शन्स पैकी आपल्याला नमुना फ्रेम कशाला म्हणू शकतो हे सांगायचं आहे. तर ऑप्शन्स बघूयात. अ समरी ऑफ व्हेरियस स्टेजेस इन्व्हॉल्व्ड इन डिझायनिंग अ सर्वे. सर्वेक्षणाच्या डिझाईन मध्ये समाविष्ट असलेल्या विविध टप्प्यांचा सारांश. अन आउटलाईन व्ह्यू ऑफ ऑल मेन क्लस्टर ऑफ युनिट इन अ सॅम्पल. नमुन्यातील युनिटच्या सर्व मुख्य समूहांचे बाह्य रेषा किंवा दृश्य. आणि सी आहे, a list of all units in the population from which a sample will be selected. लोकसंख्येतील सर्व युनिट्सची यादी ज्यातून नमुना निवडला जाईल. लास्ट ऑप्शन आहे, a wooden frame used to display the table of random numbers. यादृच्छिक संख्यांच्या सारण्या प्रदर्शित करण्यासाठी वापरलेली लाकडी चौकट. तर इथे एक एक ऑप्शन्स आपल्याला कट करत जायचंय. तर इथे समोर वरती काय दिलेलं आहे, समरी ऑफ व्हेरियस स्टेजेस. नमुना फ्रेम मध्ये आपण समरी देऊ शकतो का, की वेगवेगळ्या स्टेजेस कुठल्या वापरणार आहेत आपण? नाही. मग हे आन्सर आपलं नसणार आहे. दुसरा आहे, अन आउटलाईन व्ह्यू ऑफ ऑल मेन क्लस्टर ऑफ युनिट अँड सॅम्पल्स. म्हणजे बाह्य रेषा किंवा दृश्य त्याला नमुना म्हणू शकतो का? कदाचित हे आपलं असू शकतं. पण अजून एक यापेक्षा मोर ॲक्युरेट आन्सर कोणता आहे, कुठला ऑप्शन आहे? तर सी, अ लिस्ट ऑफ ऑल युनिट्स. इथे काय दिलेलं आहे, इथे मेन क्लस्टर दिले, पण इथे ऑल युनिट्स दिलेलं आहे. इन पॉप्युलेशन, सॅम्पल्स आपण कशातून निवडतो, तर पॉप्युलेशन मधून. म्हणून इथे दिलेलं आहे की ऑल युनिट्स इन द पॉप्युलेशन फ्रॉम विच सॅम्पल विल बी सिलेक्टेड. प्रत्येक सगळ्या युनिट्स मधून, पॉप्युलेशनच्या सगळ्या युनिट्स मधून कुठलेही सॅम्पल सिलेक्टेड जाणार आहे, त्याची लिस्ट जी आहे त्याला आपण सॅम्पलिंग फ्रेम असं म्हणतो. म्हणजे आपल्या इथे करेक्ट आन्सर काय येणार आहे, सी, अ लिस्ट ऑफ ऑल द युनिट्स इन द पॉप्युलेशन फ्रॉम विच सॅम्पल विल बी सिलेक्टेड. ज्यातून सॅम्पल सिलेक्ट केलं जाऊ शकतं अशा सगळ्या युनिट्सची लिस्ट म्हणजे सॅम्पलिंग फ्रेम होय. असं आपण थोडक्यात डेफिनेशन त्याची करू शकतो. तर आपल्याला इथे आन्सर सी मिळालं होतं. तर अ सॅम्पलिंग फ्रेम इज अ लिस्ट ऑफ अदर डिव्हाइस यूज टू डिफाईन अ रिसर्चर्स पॉप्युलेशन ऑफ इंटरेस्ट. तर सॅम्पलिंग फ्रेम काय आहे, लिस्ट आहे किंवा अदर डिव्हाइस आहे. त्याला इथे डिव्हाइस म्हणून संबोधलं आहे. तर कसला डिव्हाइस आहे, की रिसर्चर्स पॉप्युलेशन इंटरेस्ट, म्हणजे कुठल्या पॉप्युलेशन मध्ये, कुठल्या प्रकारच्या लोकसंख्येमध्ये रिसर्चरला इंटरेस्ट आहेत
हे दाखवण्यासाठीचं एक लिस्ट आहे किंवा एक ज्याला आपण रचना म्हणतो ते आहे. द सॅम्पलिंग फ्रेम डिफाइन्स द सेट ऑफ एलिमेंट्स फ्रॉम विच रिसर्चर्स कॅन सिलेक्ट सॅम्पल ऑफ द टार्गेट पॉप्युलेशन. याच्यामध्ये काय सांगितलेलं सॅम्पलिंग फ्रेम मध्ये रिसर्चरला जी पॉप्युलेशन टार्गेट पॉप्युलेशन म्हणजे काय तर जे आपल्याला म्हणजे स्पेसिफिक लोकांची निवड करतो आपण रिसर्च करताना कुठलेही तर त्याला आपण टार्गेट पॉप्युलेशन म्हणतो. जसं की आपण बोलतो की 10th प्लस स्टुडंट्सची अभ्यास करायचे की ते कुठल्या फॅकल्टीला जात आहेत, आर्ट्सला जात आहेत, कॉमर्सला जात आहेत की सायन्सला जात आहेत. या सगळ्यांचा रिसर्च जर करायचा आहे आपल्याला तर आपण कुठले टार्गेट करणार आहेत पॉप्युलेशन 10th पास आउट किंवा जस्ट 10 ज्यांची क्लिअर झालेले आहेत त्या टार्गेट पॉप्युलेशनला आपण बघणार आहोत. तर त्याला टार्गेट पॉप्युलेशन म्हणतात. कॉम्प्रिहेन्सिव्ह refers to the degree to which sampling frame cover the entire target population. तर सॅम्पलिंग फ्रेम काय करते सगळी टार्गेट पॉप्युलेशन त्याच्यामध्ये कव्हर करत असते. टार्गेट पॉप्युलेशन ही आपल्या रिसर्च साठी आपण स्पेसिफिकली निवडत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघतोय सेकंड नंबरचा. It is helpful to use a multi-stage cluster sample when multi-stage cluster sample cluster नमुना वापरणे उपयुक्त आहे जेव्हा ऑप्शन्स आहेत द पॉप्युलेशन इज वाइडली डिस्प्रेड जिओग्राफिकली लोकसंख्या भौगोलिक दृष्ट्या मोठ्या प्रमाणावर पसरलेली आहे. यू हॅव लिमिटेड टाइम मनी अवेलेबल फॉर ट्रॅव्हलिंग आपल्याकडे प्रवासासाठी मर्यादित वेळ आणि पैसा उपलब्ध आहे. यू वॉन्ट टू यूज प्रोबॅबिलिटी सॅम्पल इन ऑर्डर टू जनरलाइज द रिझल्ट परिणामांचे सामान्यीकरण करण्यासाठी तुम्हाला संभाव्यता नमुना वापरायचा आहे. डी ऑल ऑफ द अबोव्ह वरील सर्व. तर याच्यामध्ये काय क्लस्टर नमुना कशासाठी वापरला जातो जेव्हा जेव्हा लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर विस्तारलेली आहे तेव्हा पण वापरला जातो किंवा आपल्याकडे पैसा किंवा मर्यादित वेळ आहे या दोन्हीची लिमिट आहे तेव्हा सुद्धा हा वापरला जातो. आणि तिसरा आहे यू वॉन्ट टू यूज प्रोबॅबिलिटी सॅम्पल इन ऑर्डर टू जनरलाइज द रिझल्ट परिणामांचे सामान्यीकरण करण्यासाठी तुम्हाला संभाव्यता नमुना वापरायचा आहे. म्हणजे क्लस्टर नमुना हा संभाव्यतामध्ये येतो आणि हा जेव्हा आपल्याला वापरायचा असतो तो त्यावेळेस तो उपयोगी येतो. म्हणजे हे पण स्टेटमेंट आपलं बरोबर आहे. या तिन्ही वेळेस हा उपयुक्त येतो. म्हणजे आपला करेक्ट आन्सर इथे काय असणार आहे डी. डी ऑल ऑफ द अबोव्ह हे जे आपलं करेक्ट आन्सर आहे याच. हे तिन्ही गोष्टींमध्ये क्लस्टर नमुना वापरला जातो. क्लस्टर नमुना काय आहे आपण एक्सप्लेन करून घेऊया. क्लस्टर सॅम्पलिंग इज अ प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मेथड. दोन आपण बघितले होते. एक प्रोबॅबिलिटी होतं आणि दुसरं नॉन प्रोबॅबिलिटी होतं. तर क्लस्टर सॅम्पलिंग हे प्रोबॅबलर आहे. प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मेथड आहे इन विच यू डिवाइड अ पॉप्युलेशन इंटू क्लस्टर्स सच ॲज डिस्ट्रिक्ट और स्कूल्स. म्हणजे याच्यामध्ये आपण पॉप्युलेशन काय करतो क्लस्टर्स मध्ये डिवाइड करतो. क्लस्टर्स म्हणजे कसं असू शकतं जिल्हे असू शकतात डिस्ट्रिक्ट किंवा स्कूल. हे आपण स्पेसिफिकली एक क्लस्टर निवडतोय एक डिस्ट्रिक्टचा निवडतोय दुसऱ्या स्कूलचा निवडतोय. तर हे जे आहेत ते पॉप्युलेशन आपण क्लस्टर मध्ये निवडतो अँड देन रँडमली सिलेक्ट सम ऑफ दिस क्लस्टर ॲज युअर सॅम्पल. आणि मग याच्यापैकी आपण कोणाला तरी सॅम्पल म्हणून निवडत असतो. म्हणजे जसे स्कूल्स बघितलेत आपण महाराष्ट्रातील स्कूल्स किंवा महाराष्ट्रातले स्पेसिफिकली आपण बघतो पुण्यातील स्कूल. मग पुण्यातील स्कूल्स मध्ये कुठल्या स्पेसिफिक स्कूल्स जे हायस्कूल की प्रायमरी स्कूल हे पण आपण इथं क्लस्टर मध्ये निवडू शकतो सॅम्पल्स म्हणून. द क्लस्टर शुड आयडियली इच बी मिनी रिप्रेझेंटेशन ऑफ द पॉप्युलेशन ॲज होल. म्हणजे काय मिनी रिप्रेझेंटेशन ऑफ द पॉप्युलेशन ॲज अ होल. म्हणजे एका शाळेचा जर सर्वे केला तर त्याच्यामध्ये मिड डे मीलची काय अवस्था आहे अशी बघून दुसऱ्या शाळेच्या स्कूलमध्ये पण ती अवस्था असेल का या सगळ्यावरून आपल्याला दुसऱ्या म्हणजे इतर ठिकाणच्या शाळांमध्ये देखील अंदाज लावता येतो. मनी रिप्रेझेंटेशन असतं बाकीच्या स्कूलच्या क्लस्टर नमुन्यांच्या बाबतीत. देर आर 3 टाइप्स ऑफ क्लस्टर सॅम्पलिंग. सिंगल स्टेज, दुसरा आहे डबल स्टेज अँड तिसरा आहे मल्टी स्टेज क्लस्टरिंग. In all 3 types, you first divide the population into cluster, then randomly select cluster for use in your sample. तर मग काय करतो सुरुवातीला आपण याच्यामध्ये क्लस्टर मध्ये डिवाइड करतो. सिंगल आहे डबल आहे की मल्टी स्टेज आहे आणि त्यानंतर मग आपण त्यातून काय करतो आपल्या रिसर्च साठी कुठला उपयोगी आहे तो सॅम्पल आपण निवडतो. तर इन सिंगल स्टेज सॅम्पलिंग यू कलेक्ट डेटा फ्रॉम एव्हरी युनिट विदिन द सिलेक्टेड क्लस्टर्स. म्हणजे जे काय आपण सिलेक्ट केलेले क्लस्टर आहे जसं डिस्ट्रिक्ट आहे स्कूल आहे तर त्याच्यातून आपण युनिट निवडत असतो आपल्या सॅम्पल्स म्हणून. डबल स्टेज सॅम्पलिंग मध्ये यू सिलेक्ट रॅन्डम सॅम्पल युनिट्स फ्रॉम विदिन द क्लस्टर. मग या क्लस्टर मध्ये आपण रॅन्डम सॅम्पलिंग निवडत असतो सेकंड डबल स्टेज सॅम्पलिंग मध्ये. आणि तिसरा टाइप आहे मल्टी स्टेज सॅम्पलिंग. त्याच्यामध्ये यू रिपीट द प्रोसिजर अँड रॅन्डमली सॅम्पलिंग एलिमेंट्स
from within the clusters until you have reached the manageable sample size. तर मल्टी स्टेज सॅम्पलिंग मध्ये काय करतो, जोपर्यंत आपल्याला रिझल्ट किंवा व्यवस्थित कन्क्लुजन मिळत नाही आणि सॅम्पल साईज व्यवस्थित मिळत नाहीये, तोपर्यंत आपण यामधून इकडून 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 असे सॅम्पल्स निवडतच असतो रॅन्डमली. तर अशा प्रकारे हे 3 स्टेज समजले क्लस्टर सॅम्पलिंग मध्ये. सिंगल स्टेज सॅम्पलिंग, डबल स्टेज सॅम्पलिंग, मल्टी स्टेज सॅम्पलिंग. आणि क्लस्टर सॅम्पलिंग म्हणजे काय, तर ते डिव्हिजन असतात पॉप्युलेशनचे, जसं की डिस्ट्रिक्ट किंवा स्कूल. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण थर्ड नंबरचा. द स्टँडर्ड एरर इज अ स्टॅटिस्टिकल मेजर ऑफ. मानक त्रुटी हे सांख्यिकीय उपाय आहे. तर कशाचा? स्टँडर्ड एरर इज अ स्टॅटिस्टिकल मेजर ऑफ. स्टॅटिस्टिकल मेजर आहे स्टँडर्ड एरर म्हणजे. कशाचा हे आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन्स आहेत द नॉर्मल डिस्ट्रीब्युशन ऑफ स्कोर्स अराउंड द सॅम्पल मीन. नमुन्याभोवती गुणांचे सामान्य वितरण म्हणजे. द एक्सटेंट टू विच सॅम्पल मीन्स इज लायकली टू डिफर फ्रॉम द पॉप्युलेशन मीन. लोकसंख्येच्या सरासरीपेक्षा नमुना सरासरी किती वेगळी असण्याची शक्यता आहे, त्याचं मानक आहे. द क्लस्टरिंग ऑफ स्कोर्स ऍट इच एंड ऑफ सर्वे स्केल. सर्वे स्केलच्या प्रत्येक टोकाला स्कोरिंगचे क्लस्टरिंग केले जातं, त्याचं मेजर आहे. द डिग्री टू विच अ सॅम्पल हॅज बीन ऍक्युरेटली स्ट्रॅटिफाईड. ज्या प्रमाणात नमुना अचूक सरीकृत केला गेला आहे त्याचं मेजर आहे. तर स्टँडर्ड एरर हे कशाचं प्रतीक आहे किंवा मेजर आहे, तर ते बी, लोकसंख्येच्या सरावापेक्षा नमुना सरासरी किती वेगळी असण्याची शक्यता आहे याचं मानक किंवा याचं मोजमाप उपाय हे स्टँडर्ड एररला म्हणतात. तर स्टँडर्ड एरर म्हणजे काय आहे ते आपण समजून घेऊया. करेक्ट ऑप्शन आपल्याला बी मिळालं स्टँडर्ड एररचं. आता द स्टँडर्ड एरर इज दॅट विच कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज द डिफरन्स बिटवीन पॉप्युलेशन ॲव्हरेज अँड सॅम्पल ॲव्हरेज. तर आपल्याला क्वेश्चन मध्येच आन्सर मिळालं होतं की स्टँडर्ड एरर म्हणजे काय आहे, तर डिफरन्स बिटवीन पॉप्युलेशन ॲव्हरेज अँड द सॅम्पल ॲव्हरेज. दोन्हीचा ॲव्हरेज आहे, पण कशाचा, पॉप्युलेशन ॲव्हरेज आणि दुसरा आहे सॅम्पल ॲव्हरेज. या दोन्हीमध्ये किती डिफरन्स आहे तो आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचा असतो. त्याला काय म्हणतो आपण, स्टँडर्ड एरर. Once the sample has been selected randomly, we can determine the probable difference the sample and the population as a whole. मग एकदा का आपण रॅन्डमली सॅम्पल सिलेक्ट केले की त्यातून काय डिफरन्स निघतो किंवा होल पॉप्युलेशन मधून काय रिझल्ट लागणार आहे, त्यातून आपण स्टँडर्ड एरर काढू शकतो. As a range, we usually express our results, therefore with a high degree of confidence that our result apply to the entire population. म्हणजे जे काय रिझल्ट त्याचा येतं, कन्क्लुजन येतं, ते आपण तिथे मांडत असतो किंवा ते आपण होल पॉप्युलेशन साठी लागू करत असतो. प्लस और मायनस लिटल म्हणजे त्याच्यापेक्षा थोडंसं अधिक किंवा कमी तिथे होऊ शकतात रिझल्ट मध्ये. इट साउंड्स मोर टेंटेटिव्ह दॅन वी माइट लाईक, बट इट कॅनॉट बी मोर ॲक्युरेट दॅन दॅट. इट शुड बी पॉइंटेड आउट दॅट स्ट्रॅटिफिकेशन ऑफ सॅम्पल कॅन रिड्यूस द स्टँडर्ड एरर. तर हे कशाने स्टँडर्ड एरर जो आहे तो कशाने कमी केला जाऊ शकतो, स्ट्रॅटिफिकेशन ऑफ सॅम्पल कॅन रिड्यूस द स्टँडर्ड एरर. तर मग आपल्याला असा पण प्रश्न येऊ शकतो की स्टँडर्ड ऑफ एरर कमी करण्यासाठी कोणती गोष्ट कारणीभूत आहे, तर आपण सांगू शकतो स्ट्रॅटिफिकेशन ऑफ सॅम्पल. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघतोय फोर्थ नंबरचा. स्नोबॉल सॅम्पलिंग कॅन हेल्प द रिसर्चर्स टू. स्नोबॉल सॅम्पलिंग संशोधकाला मदत करू शकते. कशा प्रकारे मदत करू शकते किंवा कशात मदत करते. ऑप्शन्स आहेत ऍक्सेस डेव्हिएंट और हिडन पॉप्युलेशन, विचलित किंवा लपलेल्या लोकसंख्येमध्ये प्रवेश करण्यासाठी. थिअरीज इंडक्टिव्हली इन अ क्वालिटेटिव्ह स्टडी, गुणात्मक अभ्यासात प्रात्यक्षिक सिद्धांत करण्यासाठी. ओव्हरकम द प्रॉब्लेम ऑफ नॉट हॅव्हिंग एक्सेसिबल सॅम्पलिंग फ्रेम, प्रवेश करण्यायोग्य सॅम्पलिंग फ्रेम नसण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी. तर स्नोबॉल सॅम्पलिंग हे नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मेथड आहे आणि त्यामध्ये हे तिन्ही पॉइंट्स कव्हर होतात किंवा हे संशोधकाला अशा प्रकारे मदत करू शकतात. मग इथे आपला करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, तिन्ही पॉइंट जर येत असतील आणि तर खाली डी ऑप्शन जर ऑल ऑफ द अबोव असेल तर नक्कीच आपलं करेक्ट आन्सर काय असणार आहे, डी ऑल ऑफ द अबोव. वरील सर्व गोष्टींमध्ये स्नोबॉल सॅम्पलिंग संशोधकाला मदत करू शकते किंवा अशा प्रकारे संशोधकाला मदत करू शकते. तर स्नोबॉल सॅम्पलिंग काय आहे आपण स्पष्ट करून घेऊया. Snowball sampling is a recruitment technique in which research participants are asked to assist researchers in identifying other potential subject. म्हणजे जो काही रिसर्च करणारा व्यक्ती आहे त्याला रिसर्च दुसरे व्यक्ती जे आहेत पार्टिसिपंट जे आहेत ऍज अ सॅम्पल म्हणून जे पार्टिसिपंट झाले ते सजेस्ट करू शकतात
की अजून कोणता विषय किंवा अजून कोणता सॅम्पल त्यांच्यासाठी उपयोगी आहे, अशी स्नोबॉल सॅम्पलिंग असते. स्नोबॉल सॅम्पलिंग इज वेअर रिसर्च पार्टिसिपंट्स रिक्रूट अदर पार्टिसिपंट्स फॉर द टेस्ट ऑर अ स्टडी. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, एखादा व्यक्ती जर सॅम्पल म्हणून निवडला गेला असेल, एक्स व्यक्ती आहे जो सॅम्पल म्हणून निवडला गेलेला आहे, तर तो सजेस्ट करेल की X2 जो व्यक्ती आहे त्याचा पण माझ्यासारखाच विषय आहे किंवा तोही माझ्यासारखाच आहे, हा देखील तुमच्या रिसर्चसाठी उपयोगी पडेल. मग X2 काय करेल, अरे X30 जो आहे तो पण माझ्याच कॅटेगरीचा आहे किंवा माझ्याच कंपनीमध्ये जॉब करतो आहे, एकसारखं त्यांचं सगळ्यांचं वैशिष्ट्य आहे आणि ते एकमेकांना सजेस्ट करतायत रिसर्चरला. कोणाला सजेस्ट करतायत तर रिसर्चरला. मग अशा प्रकारच्या सॅम्पलिंग मेथडला स्नोबॉल सॅम्पलिंग असं म्हणतात. इट इज यूज्ड वेअर पोटेन्शियल पार्टिसिपंट्स आर हार्ड टू फाइंड. पोटेन्शियल पार्टिसिपंट्स त्याच्यामध्ये हार्ड टू फाइंड असतात. इट्स कॉल्ड स्नोबॉल सॅम्पलिंग बिकॉज once you have ball rolling, it picks up more snow. Along the way, it becomes larger and larger. तर याच्यामध्ये काय होतं, तर स्नोबॉल सॅम्पलिंग थोडीशी आपल्याला कठीण का म्हटलं जातं, कारण एकदा का आपण बॉल फेकला तर त्याच्यावरती स्नो लागतच जातो आणि मग तिथे आपली संख्या जी आहे ती मोठी होण्याची शक्यता असते. The process of snowball sampling is much like asking your subjects to nominate another person with the same trait as your next subject. The researchers then observe the nominated subject and continues the same way until the obtaining sufficient number of the subject. Subject म्हणजे इथे आपण सॅम्पल्स किंवा जे व्यक्ती आहेत ज्यांच्याबद्दल आपण डेटा गोळा करणार आहेत अशा अर्थाने घेतलेला आहे. तर अशा प्रकारे स्नोबॉल सॅम्पलिंग आपण एक्सप्लेन करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण 5th नंबरचा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कोटा सॅम्पलिंग. खालीलपैकी कोटा सॅम्पलिंगचं वैशिष्ट्य कोणतं नाहीये. तर कोटा सॅम्पलिंग देखील आपल्याला माहिती आहे नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगची एक पद्धत आहे. द रिसर्चर्स चूजेस हू टू अप्रोच. आपले ऑप्शन्स आहेत. द रिसर्चर्स चूजेस हू टू अप्रोच अँड सो माइट बायस अँड सॅम्पल. संशोधक कोणाशी संपर्क साधायचा हे निवडतो आणि त्यामुळे नमुन्याचा पक्षपात करू शकतो. वैशिष्ट्य विचारलेले आहेत. पक्षपात करू शकतो हे त्याचं वैशिष्ट्य आहे का, नाही. Those who are available to survey in public places are unlikely to constitution to the representative sample. जे सार्वजनिक ठिकाणी सर्वेक्षण करण्यासाठी उपलब्ध आहेत त्यांना प्रतिनिधी नमुना तयार होण्याची शक्यता असते. The random selection of unit makes it possible to calculate the standard errors. युनिट्सची यादृच्छिक निवड मानक त्रुटींची गणना करणे शक्य करते. आणि it is relatively fast cheap way of finding about the public opinions. तर याच्यापैकी करेक्ट किंवा योग्य कॅरेक्टरिस्टिक जे आहे ते आहे इथे सी, म्हणजे करेक्ट ऑप्शन देखील आपल्या इथे सी आहे. द रॅन्डम सिलेक्शन ऑफ युनिट मेक्स इट पॉसिबल टू कॅल्क्युलेट द स्टँडर्ड एरर. स्टँडर्ड एरर जे आहे ते कॅल्क्युलेट होण्यासाठी इथे तयार होऊ शकते किंवा इथे शक्यता असते असं आपण म्हणू शकतो. तर कोटा सॅम्पलिंग काय आहे नक्की आपण समजून घेऊया. डेफिनेशन आहे कोटा सॅम्पलिंगची. Quota sampling is a sampling methodology wherein data is collected from the homogeneous group. तर homogeneous group मधून इथे आपण माहिती गोळा करतो. homogeneous म्हणजे काय, तर एक सारखे ग्रुप. हे homogeneous group म्हणजे काय दिलेले आहेत, एक सारखे ग्रुप. एका ग्रुपाचं वैशिष्ट्य सेम आहे, दुसरा ग्रुप आहे त्याचं पण सेम वैशिष्ट्य. असे 2-3 गट आहे आणि homogeneous ग्रुप कडून आपण डेटा गोळा करतोय कोटा सॅम्पलिंग मध्ये. It involves two-step process where two variables can be used to filter information from the population. It can easily be administrated and helps in quick comparison. त्याचं वैशिष्ट्य काय सांगू शकतो आपण, हे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये हेल्प करतं आणि क्विक कंपॅरिझन साठी मदत करतं. 2 स्टेप प्रोसेस आहे, हे देखील त्याचं वैशिष्ट्य आहे कारण याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स असतात. 2 फिल्टर इन्फॉर्मेशन या पॉप्युलेशन मधून ते काढू शकतात. In production quotas, a government or a group of producers limit the supply of particular product in order to maintain the certain price level. तर कोटामध्ये काय सांगितलेलं, कोटा पद्धत कशासाठी म्हणतात की गव्हर्नमेंट प्रत्येक गोष्टीचा एक कोटा ठरवून देते आणि त्याचा कोटा ठरवण्याची गरज काय असते, तर पैसा जो आहे आणि वस्तू ज्या आहेत त्यांचा पुरवठा व्यवस्थित व्हावा यासाठी हा कोटा ठरवून दिलेला असतो. गव्हर्नमेंटने लिमिट ठरवून दिलेली असते, त्या प्रकारे हा कोटा सॅम्पलिंग आहे. For example, the Organization of Petroleum Exporting Countries set the production quota for crude oil. जसे की जे ऑर्गनायझेशन्स आहेत जे पेट्रोल बनवतात किंवा ऑइल बनवतात त्यांच्यासाठी प्रोडक्शनचा एक कोटा ठरवून दिलेला आहे क्रूड ऑइल साठी. का, तर प्राइस मेंटेन करण्यासाठी. प्राइस ऑफ क्रूड ऑइल इन द वर्ल्ड मार्केट. तर वर्ल्ड मार्केट मध्ये ही प्राइस ठरवण्यासाठी त्याचं प्रोडक्शनवर लिमिट घालण्यात आले. जर प्रोडक्शन जास्त झालं आणि पैसा कमी असेल तर ते कोण घेणार, किंवा पैसे पण जास्त आहे आणि प्रोडक्शन पण जास्त झालं, अशा वेळेस पैसा बरोबर कोटा झाला नाही आणि पैसे जास्त झाले तर
कोटाच पुरला नाही तर त्याचा उपयोग काय होणार ना. मग हे मेंटेन करण्यासाठी वर्ल्ड मार्केटमध्ये हे मेंटेन करण्यासाठी आपल्याला कोटा सॅम्पल तिथे यूज करावा लागतो, कोटा ठरवावा लागतो. असं एक एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे. तर अशा प्रकारे कोटा सॅम्पलिंग आपण देऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय आपण 6 नंबरचा. The findings from a study of young single mothers at university can be generalized through the population of. विद्यापीठातील तरुण अविवाहित मातांच्या अभ्यासाचे निष्कर्ष लोकसंख्येनुसार सामान्यीकृत केले जाऊ शकतात. हे काही आपल्याला एक्झाम्पल्स दिलेले आहेत, त्यापैकी कुठलं स्टेटमेंट किंवा पॉप्युलेशन वरती हे फाइंडिंग्स किंवा जनरलायझेशन निघू शकतं हे आपल्याला सांगायचं आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे, यंग सिंगल मदर्स ॲट युनिव्हर्सिटी हे एक आपल्याला स्टेटमेंट दिलेलं आहे, स्टडी फाइंडिंग्स आहे. तर जनरलायझेशन त्याच्यातून काय निघू शकतं. ऑप्शन्स आहेत ऑल यंग सिंगल मदर्स ॲट दॅट युनिव्हर्सिटी, त्या विद्यापीठात सर्व तरुण अविवाहित माता आहेत. ऑल यंग सिंगल मदर्स इन दॅट सोसायटी, त्या समाजातील सर्व तरुण अविवाहित माता आहेत. ऑल सिंगल मदर्स इन ऑल युनिव्हर्सिटी, सर्व विद्यापीठांमध्ये सर्व अविवाहित माता. ऑल यंग वुमेन इन दॅट युनिव्हर्सिटी, त्या विद्यापीठात सर्व तरुणी आहेत. त्यापैकी करेक्ट आन्सर मध्ये करेक्ट ऑप्शन आहे ए, कारण याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी येतात. ऑल पण आल्यात म्हणजे सगळ्याच आल्यात. यंग सिंगल मदर्स हे सगळे स्पेशल आलेले आहेत आणि त्यात कुठे आले आहेत तर त्या ऍट दॅट युनिव्हर्सिटी, म्हणजे सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये आपल्याला इन्क्लूड झालेल्या, म्हणजे हे जे गोष्ट आहे ते जनरलाइज झालेलं आहे. या माहितीवरून आपल्याला ही सगळी एक स्टेटमेंट आपण तयार करू शकतो. म्हणजे याचं करेक्ट आन्सर आपल्याला इथे ए मिळालेला आहे. The finding of research based on random sampling of population can be fairly applied to the population as a whole, but only that population. म्हणजे काय सांगितलेलं आता, रॅन्डम सॅम्पलिंग मध्ये जेव्हा आपण गोष्टी निवडतो किंवा सॅम्पल्स निवडतो तेव्हा ते फॉर पॉप्युलेशन साठी ते लागू असतं असं आपण म्हणतो, जो काही त्याचा निष्कर्ष किंवा रिझल्ट येतो. दिस मीन्स दॅट वी मस्ट बी व्हेरी क्लिअर अबाउट द पॉप्युलेशन वी विश टू स्टडी बिफोर ड्रॉइंग डाऊन द सॅम्पल. म्हणजे जेव्हा कधी आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि सॅम्पल्स निवडायचे आहेत तेव्हा आपण आपल्या पॉप्युलेशन बद्दल, टार्गेट पॉप्युलेशन बद्दल क्लिअर असलं पाहिजे, तेव्हाच ते आपले रिझल्ट व्यवस्थित येतील. There may be superficial resemblance between various population, but there may be substantial difference as well. म्हणजे त्याच्यामध्ये पॉप्युलेशन मध्ये काही वेळेस डिफरन्स पण असतील, काही वेळेस त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन पण येतील. We simply don't know until we do the research. जोपर्यंत आपण रिसर्च करत नाही त्या सॅम्पल्सला घेऊन तोपर्यंत आपल्याला त्याच्यातून काही माहिती हाताला लागणार नाही किंवा ते सॅम्पल्स कसे आहेत ते सुद्धा आपल्याला समजणार नाही. It is better to claim for your findings only that which can be defended because this will earn greater respect for your work. त्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, तर सॅम्पल्स जे आहेत ते काळजीपूर्वक निवडायचे आहेत, कारण त्याच्यातून येणारे रिझल्ट जो आहे तो आपल्याला रिस्पेक्ट देणार आहे, आपल्या कामाला रिस्पेक्ट देणार आहे. म्हणून जे सॅम्पल्स निवडायचे असतात ते केअरफुली निवडायचे असतात. 7 नंबरचा क्वेश्चन आहे. The term data processing error refers to. डेटा प्रोसेसिंग एरर या शब्दाचा संदर्भ आहे किंवा याच्यासाठी रिलेटेड आहे, याच्यासाठी वापरतात. ऑप्शन्स आहेत ऍक्टिव्हिटीज और इव्हेंट रिलेटेड टू द सॅम्पलिंग प्रोसेस. एक्झाम्पल नॉन रिस्पॉन्स, सॅम्पलिंग प्रक्रियेशी संबंधित उपक्रम किंवा कार्यक्रम, उदाहरणार्थ प्रतिसाद नाही या प्रकारे. दुसरं आहे फॉल्टी टेक्निक्स ऑफ कोडिंग अँड मॅनेजिंग डेटा. कोडिंग आणि डेटा विस्थापित करण्याचे दोषपूर्ण तंत्र. प्रॉब्लेम्स विथ द इम्प्लिमेंटेशन ऑफ रिसर्च प्रोसेस. संशोधन प्रक्रियेत अंमलबजावणीमध्ये समस्या असणे. द अनअवॉइडेबल डिस्क्रिपन्सी बिटवीन द सॅम्पल अँड द पॉप्युलेशन. नमुना आणि लोकसंख्येमध्ये अपरिहार्य विसंगती. तर डेटा प्रोसेसिंग एरर हे कशाशी रिलेटेड, आपलं करेक्ट आन्सर इथे आहे बी, फॉल्टी टेक्निक्स अँड कोडिंग ऑफ मॅनेजिंग डेटा. तर आपल्याला जेव्हा आपल्याला डेटा प्रोसेसिंग एरर म्हणजे नाव आपण जेव्हा बघतो तेव्हाच आपल्या लक्षात येतं की हाचा जो संबंध आहे काहीतरी बिघाड असणं, आपलं काहीतरी दोष असणं याच्याशी येतो एरर म्हणजे. मग आपलं करेक्ट ऑप्शन इथं बी आहे. आणि फॉल्टी टेक्निक्स आणि कोडिंग, फॉल्टी म्हणजे काय, चुकीचा दोषपूर्ण तंत्र याला आपण असं म्हणू शकतो. मग त्याच्यामध्ये आपल्याला डेटा प्रोसेसिंग एरर दिसतात, म्हणून आपलं करेक्ट आन्सर इथे आलेला आहे बी. करेक्ट ऑप्शन आपल्याला बी मिळाले. तर द प्रोसेसिंग एरर. आता प्रोसेसिंग एरर म्हणजे काय ते बघायचं आपल्याला. डेटा प्रोसेसिंग एरर, प्रोसेसिंग एरर is the error in final survey resulting arising from the faulty implementation of correctly planned implementation method. तर हे कधी आपल्याला जाणवतं, सर्वे रिझल्ट्सच्या वेळेस जेव्हा आपण काही चुकीच्या गोष्टी ह्याच्यात इन्क्लूड केल्या असतील रिसर्चमध्ये, डेटामध्ये, किंवा सॅम्पल चुकीचं निवडलेलं असेल आणि त्याचा रिझल्ट जेव्हा येणार असेल तेव्हा तो चुकीचा येतो आणि मग त्याला आपण डेटा प्रोसेसिंग एरर असं म्हणतो. मोस्ट प्रोसेसिंग एरर्स अकर इन द डेटा फॉर इंडिव्हिज्युअल युनिट्स. म्हणजे हे कधी असतात,
तर इंडिव्हिज्युअल युनिट्स जे आपण निवडतो त्याच्यामध्ये हे एरर्स येऊ शकतात. Although errors can also be introduced in implementation of system and estimates. म्हणजे कधी कधी सिस्टीम्स आणि एस्टिमेट्स जेव्हा आपण ऍड करतो किंवा रिसर्च साठी वापरतो तेव्हा त्यात सुद्धा आपल्याला या प्रकारचे एरर्स दिसून येतात, पण मोस्टली हे इंडिव्हिज्युअल युनिट्स मध्येच दिसून येतात. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघतोय 8 नंबरचा जो आहे, सिलेक्शन ऑफ फुटबॉल टीम ऑफ फिफा वर्ल्ड कप इज कॉल्ड. आता इथे आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे आणि ते एक्झाम्पल कुठल्या सॅम्पल्स आहे ते सांगायचं आहे. सिलेक्शन ऑफ फुटबॉल टीम फिफा वर्ल्ड कप इज कॉल्ड. फिफा विश्वचषकासाठी फुटबॉल संघाच्या निवडीला काय म्हणतात किंवा कुठला सॅम्पलिंग असं म्हणतात. ऑप्शन्स आहेत रॅन्डम सॅम्पलिंग, सिस्टमॅटिक सॅम्पलिंग, पर्पोजिव्ह सॅम्पलिंग आणि क्लस्टर सॅम्पलिंग. रॅन्डम सॅम्पलिंग आपण बघितलं की होल पॉप्युलेशन मधून आपल्याला त्यातले कुठलेही व्यक्ती किंवा पॉप्युलेशन जे आहे ते रॅन्डम सॅम्पल म्हणून निवडता येते. सिस्टमॅटिक मध्ये सुद्धा आपल्याला एक सिस्टमॅटिक पद्धत असते, त्यातून आपल्याला सॅम्पल्स निवडायचे असतात. पण इथे आपल्याला फुटबॉलसाठी म्हणजे ज्या लोकांना फुटबॉल येतो आहे, फुटबॉल येतो आहे अशाच लोकांना निवडायचं आहे. मग हे काय झालं, आपलं टार्गेट पॉप्युलेशन पण होईलच, पण त्याच्यामध्ये काहीतरी उद्देश आहे. मग ह्याला आपण पर्पज सॅम्पलिंग म्हणू शकतो का, उद्देशपूर्ण नमुना म्हणू शकतो का? हो, याला उद्देशपूर्ण नमुना म्हणू शकतो, कारण विश्वचषक खेळण्यासाठी फुटबॉल संघाची निवड करतो आपण. मग त्यामध्ये आपण नमुना म्हणून ह्या लोकांना निवडतोय ज्यांना फुटबॉल येतोय किंवा त्याची प्रॅक्टिस आहे. मग आपण इथे करेक्ट आन्सर काय देणार आहोत, तर सी, पर्पोजिव्ह सॅम्पलिंग म्हणजे उद्देशपूर्ण नमुना, ज्याच्यामध्ये काहीतरी उद्देश आहे. इथे पर्पोजिव्ह सॅम्पलिंग. तर पर्पोजिव्ह सॅम्पलिंग काय आहे आपण समजून घेऊया. पर्पोजिव्ह सॅम्पलिंग ऑल्सो नोन ॲज जजमेंटल. तर पर्पोजिव्ह सॅम्पलिंगलाच आपण जजमेंटल देखील म्हणू शकतो, जजमेंटल सॅम्पलिंग. सिलेक्टिव्ह और सब्जेक्टिव्ह सॅम्पलिंग, तर एवढे नाव आहेत पर्पोजिव्ह सॅम्पलिंगला, जजमेंटल, सिलेक्टिव्ह और सब्जेक्टिव्ह सॅम्पलिंग. तर यापैकी कुठल्याही जर क्वेश्चन मध्ये आपल्याला वर्ड आला तर आपल्या लक्षात पाहिजे की जजमेंटल, पर्पोजिव्ह, सिलेक्टिव्ह, सब्जेक्टिव्ह हे एकच सॅम्पलिंगची पद्धत आहे आणि एकच प्रकारे त्याच्यामध्ये आपण सॅम्पल्स निवडत असतो. इज अ फॉर्म ऑफ नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं की प्रोबॅबल सॅम्पल कोणते आहेत आणि नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग कोणते आहेत. तर पर्पोजिव्ह म्हणजे जजमेंटल सॅम्पलिंग जे आहे ते नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग्स मध्ये येतात. which researchers rely on their own judgment when choosing members of population to participate in their survey. तर जेव्हा रिसर्चर्स आपल्या रिसर्च मध्ये, सर्वे मध्ये त्यांच्या मनाने जजमेंटनी मेंबर्स चूज करतात पॉप्युलेशन मधून ऍज अ पार्टिसिपेंट्स म्हणून, त्याच्यावरती ते रिसर्च पूर्ण अवलंबून असतं. म्हणजे हा रिसर्च पूर्ण करण्यावर अवलंबून असतो तर रिसर्चरवर. A purposive sampling is defined as a sampling done on the basis of characteristics of the population. तर हे जे सॅम्पलिंग आहे ते कशावर अवलंबून असतात, तर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॉप्युलेशन, लोकसंख्येच्या वैशिष्ट्यावर अवलंबून असतात. जसं की आपण बघितलं की फुटबॉल खेळणारे लोक हे त्यांचं वैशिष्ट्य आहे आणि त्याच्यावरतीच ते आपण पर्पोजिव्ह सॅम्पलिंग निवडली होती फुटबॉलच्या टीमसाठी. हेच सिलेक्टिंग अ फुटबॉल टीम फॉर द फिफा वर्ल्ड कप इज अ पर्पोजिव्ह सॅम्पलिंग. तर कॅरेक्टरिस्टिक्स होतं जसं की आपण सांगितलं, त्यामुळे त्या कॅरेक्टरिस्टिक्सच लोक आपण त्या सॅम्पल्स मध्ये निवडले पर्पजनी, एका स्पेशल पर्पजनी. तर अशा प्रकारे पर्पोजिव्ह सॅम्पलिंग किंवा जजमेंटल सॅम्पलिंग, सिलेक्टिव्ह सॅम्पलिंग आणि सब्जेक्टिव्ह सॅम्पलिंग आपण एक्सप्लेन करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण 9th नंबरचा. व्हॉट इज ऑल्सो नोन ॲज रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पलिंग. जसं आपण बघितलं की पर्पोजिव्ह सॅम्पलिंगला जजमेंटल सॅम्पलिंग, सब्जेक्टिव्ह सॅम्पलिंग हे नावं होते, तर इथं आपल्याला एक आहे की रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल अजून कशाला म्हणतात. ऑप्शन्स आहेत प्रतिनिधी नमुना म्हणून कोणाला ओळखले जाते किंवा काय ओळखले जाते. ऑप्शन्स आहेत नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग, प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग, कोटा सॅम्पलिंग आणि स्नोबॉल सॅम्पलिंग. त्याच्यातलं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ए, नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. असंभाव्यता किंवा गैरसंभाव्यता नमुना याला रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल्स देखील म्हणतात. का, कसं किंवा नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग म्हणजे काय हे आपण बघूया. A representative sample is a group or set chosen from the largest statistical population or a group of factors instance that adequately replicates the larger group according to the way the characteristics or quality is under study. तर नॉन प्रोबॅबिलिटी म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल काय आहे, तर ते एक ग्रुपचा किंवा सेटचं सॅम्पल निवडलं जातं ज्याच्यामध्ये लार्ज नंबर असतात स्टॅटिस्टिकल पॉप्युलेशनचे. सांख्यिकीय लोकसंख्या जी आहे ती इथे मोठ्या प्रमाणात असते, ग्रुपमध्ये असते, फॅक्टर्स त्याच्यामध्ये रिप्लिकेट केलेले असतात त्याच्या स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स वरून रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल मध्ये. मग ते कशाचं वैशिष्ट्य आहे, नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगचं वैशिष्ट्य आहे. मग ते रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल्सला आपण नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पल्स देखील असं म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण 10th नंबरचा.
ज्यामध्ये आहे इंटरव्ह्यूइंग ऑल मेंबर ऑफ गिवन पॉप्युलेशन इज कॉल्ड. एका म्हणजे जी काही पॉप्युलेशन आपल्याला सगळी माहिती आहे त्याच्यामध्ये आपण सगळ्याच लोकांचा इंटरव्ह्यू घेतोय. दिलेल्या लोकसंख्येच्या सर्व सदस्यांच्या मुलाखतीला काय म्हणतात? ऑप्शन्स आहेत अ सॅम्पल, अ गॅलप पोल, अ सेन्सस, अ निल्सन ऑडिट. त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे सी, सेन्सस जनगणना. कारण आपण एक लोक इंटरव्ह्यू घेतो म्हणजे थोडक्यात लोकांकडे जाऊन त्यांची माहिती घेतो म्हणजे त्यांचा इंटरव्ह्यू घेतोय. म्हणून काय म्हटलेलं आहे तर की इंटरव्ह्यू ऑल मेंबर ऑफ पॉप्युलेशन, जेवढे लोक आहेत तेवढ्या सगळ्यांचा इंटरव्ह्यू घेणं त्याला आपण सेन्सस म्हणतो. जे दर 10 वर्षांनी होते जनगणना ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. A census is an attempt to list of all elements in group and to measure one more characteristics of those elements. Census काय आहे की एका स्पेसिफिक एलिमेंट्सची लिस्ट आहे ज्याच्यामध्ये भरपूर सारे एलिमेंट्स आहेत, ग्रुप्स आहेत, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण त्याच्यामध्ये ऍड करतोय किंवा लिहून घेतोय, नोट करतोय. अ सेन्सस कॅन प्रोव्हाइड डिटेल इन्फॉर्मेशन ऑन ऑल मोस्ट एलिमेंट्स इन द पॉप्युलेशन. तर सेन्सस मध्ये काय असतं? सगळी इन्फॉर्मेशन असते जी एलिमेंट्सला म्हणजे पॉप्युलेशन मधल्या प्रत्येक गोष्टींना जास्त इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत असते. thereby enabling total for rare population groups or small geographic areas. त्याच्यामध्ये काय असतं की छोटे छोटे जॉग्राफिक एरियामध्ये ही माहिती आपण गोळा करत असतो. मग माहिती आहे ना जनगणना कशी होते की प्रत्येक घरोघरी जाऊन ही जनगणना किंवा त्यांचे वैशिष्ट्य, त्यांची सगळी माहिती, डिटेल माहिती जी आहे ते लोक त्यांच्या घरोघरी जाऊन घेत असतात. म्हणजे तो इंटरव्ह्यू असतो. कलेक्टिंग ऑफ डेटा फ्रॉम होल पॉप्युलेशन रादर दॅन जस्ट सॅम्पल. म्हणजे सगळ्यांकडून पॉप्युलेशन मधून ही माहिती गोळा करत असते. एक्झाम्पल, डुईंग अ सर्वे ऑफ ट्रॅव्हल टाइम बाय आस्किंग एव्हरीवन ॲट स्कूल इन अ सेन्सस. तर सेन्सस मध्ये काय केलं जातं की एक्झाम्पल म्हणून दिलंय की ट्रॅव्हल टाइम म्हणजे डुईंग अ सर्वे ऑफ ट्रॅव्हल टाइम, ट्रॅव्हल टाइमचा सर्वे करायचा आहे, सगळ्यांना विचारायचं स्कूलमध्ये. म्हणजे हा एक प्रकारचा सेन्सस झालेला आहे स्कूलचा. जसं की इंडियामध्ये सगळ्या लोकांचा जो आहे तो सर्वे होत असतो. बाकी आपलं शिक्षणाविषयी, हेल्थ विषयी, त्याच्यानंतर रोजगाराविषयीच्या गोष्टींचा, आणि ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करत असते जेव्हा सेन्सस कंप्लीट होतो, जनगणना कंप्लीट होत असते तेव्हा. तर आजचे आपले 10 प्रश्न, 10 कन्सेप्ट इथे संपलेले आहेत, जे होते सॅम्पलिंग वरचे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला नेक्स्ट टॉपिक वरचे, नेक्स्ट युनिट वरचे क्वेश्चन्स बघायचे आणि त्यातले कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायचे जे पेट एक्झामला येणार. आपल्याला समोर स्क्रीनवर जे दिसते ती आम्ही एक टेस्ट सिरीज चालू केलेली आहे MS सेट पेपर 1 साठी. ऑलरेडी 2 बॅच फुल झालेले आहेत आणि आम्ही आता तिसरी बॅच स्टार्ट करतोय MS सेट पेपर 1 साठी टेस्ट सिरीजची, ज्यामध्ये तुम्हाला दिसतायत की 50 टेस्ट टोटल मिळणार आहेत प्रॅक्टिस साठी, जी 7 तारखेपासून बॅच चालू होतीये. त्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे? तर नवीन बॅच ही शुक्रवार 7 तारखेपासून चालू होणार आहे. 50 दिवसांची बॅच असणार आहे व्हॉट्सअप ग्रुप, ज्याच्यामध्ये 26 तारखेपर्यंत ही चालणार आहे. या बॅच मध्ये 50 पूर्ण अभ्यासक्रम असणार आहेत, टेस्ट सिरीज असणार आहेत, 50 क्वेश्चन एका टेस्ट मध्ये असणार आहेत विथ कम्प्लीट सोल्युशन. मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका भेटणार आहे. आपल्याला माहिती आहे मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा सराव किती महत्वाचा आहे. त्यामुळे 2011 पासून ते 2020 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला सोल्युशन सहित सरावासाठी मिळणार आहेत, मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेज मध्ये. शिवाय टेस्ट सिरीज व्यतिरिक्त तुम्हाला फुल सिलेबस नोट्स मिळणार आहेत पेपर 1 च्या. फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत. फक्त 999 रुपयामध्ये फीस आहे त्याची. आणि जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे. लवकरात लवकर टेस्ट सिरीज जॉईन करा, जेणेकरून एक्झाम पर्यंत तुमचे हे टेस्ट कंप्लीट होतील, सराव भरपूर होईल. त्याच्या सेशनसाठी धन्यवाद.